परमेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महिमा स्वामी समर्थांचा महाराष्ट्राच्या एका पावन भूमीला सुरुवातीपासूनच अनेक पुण्यात्मांचे पाय लागले। 19व्या शतकाच्या मध्यावर याच माती स्वामी समर्थ नावाचा मानवरूपी परमेश्वर अवतरला आणि आपल्या अक्कलकोट येथील वास्तव्यादरम्यान त्यांनी सकल जनमानवास कर्म, भक्ती आणि मोक्षाचा मार्ग दाखवला। दत्तगुरूंचा चौथा अवतार या रूपात स्वामींनी परिजनांसाठी जे जे कार्य केलं, ज्या ज्या लीला केल्या, त्या सगळ्यांचाच मी साक्षीदार आहे। देवा, तू झाडामधला देव आहे। तू आतापर्यंत काही कमी पडू दिलं नाही। मला माफ कर, मी माफी मागतो तुझी। आणि हो, याच्या बत्सरवाडी तुला भोगी आणि दैबा चालेल, मला माफ कर। झाडासमोर हात जोडून लाकूड तोड्या झाडाच्या फांद्या तोडायला झाडावर चढतो। झाडाच्या फांद्या तोडत असताना लाकूड तोड्याची कुऱ्हाड अचानक झाडाजवळ असलेल्या वारुळावर पडते। लाकूड तोड्या झाडावरून खाली उतरतो आणि कुऱ्हाड बघतो तर काय, वारुळातून रक्त येताना त्याला दिसतं। मग लाकूड तोड्या वारुळातून घाबरत घाबरतच कुऱ्हाड काढतो। अरे देवा, हे काय झालं? वारुळातून रक्त कसं आलं? लाकूड तोड्या वारुळाजवळ जातो आणि वारुळाची माती दूर करतो आणि बघतो तर काय, वारुळातून एक दिव्य तेजस्वी साधू बाहेर आला। अचानक तेजस्वी प्रकाश वाढतो आणि लाकूड तोड्याच्या डोळ्यासमोर अंधार पसरतो। उद्धवा, डोळे उघड। पापण्या जड झाल्यात, काहीच दिसत नाही। अगदी सगळीकडे काळोख पसरलाय। तोच तर दूर करायला आलोय आम्ही। नंतर स्वामी उजवा हात वर करतात आणि तेजस्वी प्रकाश कमी होऊ लागतो। आपण कोण म्हणायचं स्वामी? अरे वेड्या, तुझ्या प्रश्नातच तुझं उत्तर आहे। दत्तगुरु? हो, आम्हीच आहोत दत्तगुरु। आम्हीच होतो श्रीपाद श्री वल्लभ, आम्हीच होतो नरसिंह सरस्वती आणि आम्हीच आहोत स्वामी समर्थ। पटली, सगळी ओळख पटली स्वामी, सगळी ओळख पटली। वाईट वाटू नको घेऊस बाळ, मानव जातीच्या इतिहासात अजरामर झाला आहेस तू। आमचे चरित्र तुझ्या नावाशिवाय सुरू होऊ शकत नाही। हाच तुझा उद्धार आहे। भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे।